नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते। मग भोगी विशेष थाळी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। या थाळीमध्ये आज आपण भोगीची भाजी, तिळवलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। भोगीची भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आज आमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। सर्वात आधी भोगीची भाजी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या पालेभाज्या लागतात हे पाहू। इथे मी पालक घेतला आहे, शेपू, चंदन बटव्याची भाजी, याला भोगीची भाजी असेही म्हणतात। याची पाने ना अशा पद्धतीची असतात। ही भाजी आजच्या भाजीसाठी खूप महत्त्वाची आहे, तसेच चुका आणि हरभऱ्याची भाजी। आता ह्या भाज्या सर्व मी स्वच्छ धुतल्या आणि नंतर त्या कट करून घेतल्या आहेत। इथे मी बारीक टोमॅटोचे काप करून घेतले आहेत। त्यानंतर पेरू असतो ना तो पण कट करून घेतला आहे। गाजर कट करून घेतले आहे, तसेच हरभरे असतात ना ते सोलून घेतले आहेत। इथे एका वांग्याचे काप करून घेतले आहेत। नंतर तीळ, ऊसाचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि आपला हुरडा असतो ना तो पण सोलून घेतला आहे। तसेच गव्हाची लोंबी असते ते पण सोलून घेतले आहे। 4 बोरं आणि थोडेसे तांदूळ, हे सर्व साहित्य आपल्याला भोगीच्या भाजीसाठी लागणार आहे। आता इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली होती। यामध्ये ज्या काही पालेभाज्या आहेत ना त्या स्वच्छ धुवून मी चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ आणि नंतर त्यामध्ये फळभाज्या आणि बाकीचे पण जे काही साहित्य आहे ना ते पण घालून घेऊ। आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये तांदूळ आणि तीळ पण घालून घ्यायचे आहेत। आमच्या इकडे भोगीच्या भाजीमध्ये तांदूळ पण घातले जातात। आता यामध्ये पाणी घालायचे, आणखी एक वेळेस हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता कढईवरती झाकण ठेवायचे आणि 10 ते 15 मिनिट लो टू मिडियम हीटवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून झाकण उघडून आपल्याला यामध्ये पाणी आहे का नाही हे चेक करायचे। जर पाणी कमी झाले असेल तर आणखीन थोडेसे पाणी यामध्ये घालायचे आणि भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि माझी भाजी पण व्यवस्थित अशी शिजली आहे। तुम्ही इथे बघू शकता पालेभाज्या, फळभाज्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत। आता आपण जशी पालकाची भाजी गरगटतो ना तशाच पद्धतीने इथे आपल्याला ही भाजी गरगटून घ्यायची आहे। यामध्ये गरगटण्यासाठी काय करायचे, 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। यामुळे काय होतं ना भाजी पटकन गरगटली जाते। 4 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेतले आहे। आता ही भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊ। इथे भाजी व्यवस्थित अशी एकजीव झालेली आहे। आता मी गॅसवरती एक कढई ठेवली होती, त्यामध्ये तेल घालून घेतले आहे। आता यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तळली की यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ। लसणाला हलकासा सोनेरी कलर आला की यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतल्या होत्या। आता हिरव्या मिरचीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेऊ। आता यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे। हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। आता यामध्ये तुम्हाला कितपत भाजी पातळ हवी आहे ना त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचे आहे। भोगीची भाजी जास्त पण पातळसर नसते, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर कमीच केला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे आणखी एक वेळेस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आमच्या इकडे भोगीची भाजी अशा पद्धतीने बनवली जाते। तुमच्या इकडे जर वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर यावरती झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। जास्त वेळ शिजवायची गरज नाही, फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। इथे माझी भाजी व्यवस्थित अशी शिजली आहे। आता यावरती मी तीळ टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असे आणखी एक वेळेस एकजीव करून घेऊ। अशा पद्धतीने इथे माझी भोगीची भाजी बनवून झालेली आहे। आता खिचडी बनवून घेऊ। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तळली की यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे व्यवस्थित फुलले की 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ। तसेच कढीपत्त्याचे पाने,
खोबरे मी मिक्सर मधून काढून घेतले होते ते घालून घेऊ, यामुळे खिचडीला टेस्ट खूप छान येते. मटरचे दाणे पण मी सोलून घेतले होते ते घालून घेऊ. पाव चमचा हळद. आता यामध्ये मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला भात कितपत चिकट हवा आहे या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचे. कुकरचे झाकण लावायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने इथे आपली खिचडी पण शिजत आहे. तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ. यासाठी इथे मी बाजरीचे पीठ घेतले आहे. यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपले ज्वारीची भाकरी बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला बाजरीच्या भाकरीचे पण पीठ मळायचे आहे. मनगटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करत करत जर आपण पीठ व्यवस्थित असे मळले ना तर भाकरी बनवताना त्याला चिरा जात नाहीत. माझे बाजरीच्या भाकरीचे पण व्यवस्थित असे पीठ मळून झालेले आहे. आता याची भाकरी बनवून घेऊ. भाकरी बनवण्यासाठी पोळपाटावर थोडेसे कोरडे पीठ आपण स्प्रिंकल करून घ्यायचे आहे आणि यावरती गोळा ठेवून याची भाकरी बनवून घ्यायची आहे. भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन इतके अप्रतिम लागते ना. तुम्ही भोगी दिवशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी भोगीची भाजी आणि अशा पद्धतीने बाजरीची भाकरी बनवून खाऊ शकता. मला तर हे प्रचंड आवडते. आता इथे भाकरी थापून झालेले यावरती थोडेसे तीळ लावून घेऊयात आणि तीळ साईडला निघू नये म्हणून आणखी एक वेळेस थोडेसे थापून घ्यायचे आहे. आता इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती भाकरी घालून घ्यायची आणि त्याला पाणी लावून घ्यायचे. यावरती पण मी थोडेसे तीळ लावून घेणार आहे. भाकरी खाताना जे तीळ दाताखाली येतात ना त्यामुळे भाकरीची टेस्ट आणखी वाढते. कितीही खातच राहावीशी अशी वाटते. एका साईडने भाकरी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण अशीच आपल्याला मीडियम हीटवर भाजून घ्यायची आहे. वाव, तुम्ही ते बघू शकता भाकरी टमू अशी फुगत पण आहे. अशा पद्धतीने इथे आपली भोगीची भाजी, तिळवलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी बनवून झालेली आहे. तुम्ही पण ही थाळी भोगीच्या दिवशी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. तुमच्या इकडे भोगीची भाजी कशा प्रकारे बनवली जाते हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही हा माझ्या वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.